नमस्कार मित्रांनो, मी जयवंत देशमुख परम एज्युकेशनमध्ये तुमचं परत एक वेळा स्वागत करतोय. दररोज आपण आता 8, 9, 10 हे व्हिडिओ 8, 9, 10 सायन्स आणि मॅथ्सचे व्हिडिओ परम एज्युकेशन या चॅनलवरती अपलोड करतो आहोत. डेफिनेटली यू आर सिकिंग द नॉलेज फ्रॉम दॅट. आय होप सो. आणि झालेल्या प्रत्येक व्हिडिओ त्याचे फीडबॅक तुम्ही देणं गरजेचं आहे. त्याला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या क्वेरीज ज्या असतील त्या चॅट बॉक्समध्ये त्याला टाका. ठीक आहे ना. किंवा तुमच्या क्वेरीज आमच्यापर्यंत पोहोचवा सो दॅट यू विल बी एबल टू आन्सर युअर क्वेश्चन्स. क्लिअर. क्लास 9 मध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स हे 2 चॅप्टर फिनिश केल्यानंतर बायोलॉजी पार्ट मध्ये आपण 15व्या नंबरच्या चॅप्टरला सुरुवात करूया. 50 नंबर चॅप्टर कुठला आहे आपला? लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. माइंड इट. आमचा हा प्रयत्न चाललाय की 9वी 10वी याच्यामधील बऱ्याचपैकी सिलेबस म्हणजे इट विल ऍक्ट एज अ बेसिक्स ऑफ युअर 11th 12th नीट और सीईटी. सीईटी किंवा नीट यांचे बेसिक्स तुम्हाला पुढे बघायला मिळतील, एक तर 9th मध्ये 10th मध्ये. त्या अकॉर्डिंगलीच आमचा प्रयत्न चाललाय की तुम्हाला वरच्या स्टेप्स पर्यंत कसं पोहोचून ठेवायचंय. त्याच्यामुळे नो डाऊट याच्यामध्ये आपण मेन्शन करताना याच्यामधल्या सर्व डायग्राम सुद्धा तुमच्या टेक्स्टबुक मधल्याच आम्ही याच्यामध्ये घेतो, बरोबर की नाही. नंतर ज्या याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ज्या आहे त्या बुलेट्स मध्ये आपण याच्यामध्ये आणल्यात सो दॅट तुम्हाला वाचण्यासाठी किंवा लिहून घेण्यासाठी ह्या योग्य ठरतील, जेणेकरून त्या नोट्स म्हणून तुम्हाला काम करतील. आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण थोडंसं डिटेलमध्ये जाण्याचा ट्राय करणार आहोत. ठीक है. चलो तो समय न गंवाते हुए हमें भी स्टार्ट कर देंगे. क्लास 9 का तुम्हारा 15 नंबर का चैप्टर लाइफ प्रोसेसेस इन लिविंग ऑर्गेनिजम्स और ये इसका लेक्चर है लेक्चर नंबर 1. ठीक है. चला ऍज युजुअल जे काही तुमचे सगळे कंटेंट्स बुक मध्ये दिलेले असतील ते सगळे कंटेंट्स कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल, कॅन यू रिमेंबर, whatever the questions are asked in your textbook, we are trying to answer those questions. ठीक. चला पुढे जाऊ आपण कॅन यू टेल मध्ये काय विचारतोय. सी हियर कॅन यू टेल मध्ये प्रश्न आहे आपला, हाऊ डू डायजेस्टिव्ह सिस्टम अँड रिस्पिरेटरी सिस्टम वर्क. प्रश्न काय दिलाय तुम्हाला? डायजेस्टिव्ह आणि रिस्पिरेटरी सिस्टम हे कसं काम करताय, कसं करणार. ऑब्विसली सी डायजेस्टिव्ह सिस्टम बोलू आपण. डायजेस्टिव्ह सिस्टमचं फंक्शन काय असणार? डायजेशन. आता डायजेशन हा शब्द कुठेही येऊ द्या ह्याच्यानंतर डायजेशनचा मीनिंग तुम्ही काय काय घेणार? डायजेशन मीन्स ब्रेकडाऊन. कशाचे डायजेशन असेल? फक्त फूडचं डायजेशन होईल असं आहे का? नाही. एखादा सबस्टन्स असेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल फंगस असतील तर फंगस काय करतात? आउटसाइड डिकेइंग मॅटर, जे कुजणारं मॅटर असतात त्याचं डायजेशन करतात. डायजेशन करतात मीन्स काय? त्याला ब्रेकडाऊन करतात. ठीक आहे. मग हे काम कोणाचं आहे? डायजेस्टिव्ह सिस्टमचं काम आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये डायजेशन ही प्रोसेस होणार. दॅट मीन्स डायजेशन झाल्यानंतर जे न्यूट्रिएंट्स असतील ते न्यूट्रिएंट्स कुठे येणार? ऑल दोज न्यूट्रिएंट्स विल कम टू द ब्लड. ब्लड मध्ये ते ऍब्झॉर्ब होणार. ही सिस्टम डायजेस्टिव्ह सिस्टम तुम्ही शिकलेले असाल अगोदर. आपण जे फूड खातोय सियर हे जे डायजेशन होतंय, कशाचं डायजेशन होतंय? वेल कॉम्प्लेक्स फूड मटेरियल तुम्ही जेही खाताय, कॉम्प्लेक्स फूड विल कन्वर्ट इनटू सिंपल फूड अँड दॅट प्रोसेस इज डायजेशन. सिंपल ऍब्झॉर्बेबल फॉर्म ऑफ फूड म्हणजे जे तुमच्या ब्लड मध्ये ऍब्झॉर्ब होऊ शकेल अशा सिंपल फूड मध्ये कॉम्प्लेक्स फूडचं म्हणजे तुम्ही जे खाता ते कॉम्प्लेक्स आहे. इट इज अ कॉम्प्लेक्स केमिकल. फूडचं नेचर काय असतं? फूड इज अ केमिकल. मग हे केमिकल कॉम्प्लेक्स स्वरूपात आहे, तुम्ही त्याला सिंपल स्वरूपात आणताय सो दॅट इट विल बी ऍब्झॉर्ब. ते ऍब्झॉर्ब होणार, ब्लड मध्ये ऍब्झॉर्ब होणार आणि प्रत्येक सेल पर्यंत ते पोहोचवलं जाणार. ठीक आहे. आता हे सेल पर्यंत पोहोचवायचंय तर ही ब्लड म्हणजे कशाचा पार्ट आला? दिस ब्लड इज अ पार्ट ऑफ युअर सर्क्युलेटरी सिस्टम. हा पार्ट कशाचा आहे? सर्क्युलेटरी सिस्टम. म्हणजे फक्त डायजेशन करून तुम्हाला चालेल का? नाही, काही उपयोग होणार नाही. जर सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये म्हणजेच ब्लड मध्ये, इन शॉर्ट आर्टरीज मध्ये, ब्लड वेसल्स मध्ये, इन शॉर्ट तिथपर्यंत जर तुमचं फूड येऊ शकलं नाही तर ते सेल पर्यंत पोहोचणार नाही. आता सेल पर्यंत आलंय. आपला मुद्दा काय चाललाय? हाऊ डू डायजेस्टिव्ह सिस्टम अँड रिस्पिरेटरी सिस्टम वर्क. दोन्ही कशा कोऑर्डिनेटेड सिस्टम आहेत. कोऑर्डिनेटेड सिस्टमचा अर्थ काय होतो की दोघंही एकमेकाच्या मदतीने काम करतात. देयर इज अ इंटिग्रेशन ऑफ फंक्शन. इंटिग्रेशन ऑफ फंक्शन म्हणजे काय? त्यांचं फंक्शन हे कोऑर्डिनेटेड आहे, इंटिग्रेटेड आहे, म्हणजे एकमेकावरती डिपेंड आहे. डायजेशन झालंय सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये. ह्या ब्लड मध्ये आता काय आलंय? फूड मटेरियल आले, न्यूट्रिएंट्स आले. आता हे कुठे पोहोचले? आपण सांगितले सेल्स पर्यंत. ठीक आहे. आता हे न्यूट्रिएंट्स जेव्हा सेल्स मध्ये पोहोचतील, कन्सिडर करा दिस इज अ सेल आणि याच्यामध्ये आता हे फूड मटेरियल पोहोचलंय. तर आता रिस्पिरेटरी सिस्टमचा तुमचा रोल येणार. युअर रिस्पिरेटरी सिस्टम
काय करणार, रिस्पिरेटरी सिस्टम मधून तुम्ही काय घेणार, वातावरणामधून यू विल इनहेल, आतमध्ये श्वास घेणे, काय घ्याल, ऑक्सिजन, अँड दिस ऑक्सिजन विल रीच टू द सेल. हा सुद्धा ऑक्सिजन कशामधून जाणार, तुमच्या ब्लड सर्क्युलेशन मधूनच, तुमच्या ब्लड मधूनच तो प्रत्येक सेल पर्यंत पोहोचणार. इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा हा आहे की डायजेस्टिव्ह सिस्टम आणि सर्क्युलेटरी सिस्टम, आय मीन युअर रिस्पिरेटरी सिस्टम, या दोनही सिस्टम ज्या आहेत तर ह्या एकमेकाला कोऑर्डिनेटेड आहेत. कुठे लिहिलं मी, डायजेस्टिव्ह सिस्टम, वेल लिहिलं नाही मी ते, ठीक आहे. याला म्हणा तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टम आणि ती रिस्पिरेटरी सिस्टम. शॉर्टकट मध्ये सांगण्याचा मुद्दा म्हणजे रिस्पिरेटरी सिस्टम ही सुद्धा ट्रान्सपोर्ट करणार. कशाचा ट्रान्सपोर्ट करते, ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट करते. कशाच्या माध्यमातून करते, ब्लड सर्क्युलेशनच्या. ऑब्विसली डायजेशन झाल्यानंतर न्यूट्रिएंट्स हे तुमच्या इंटेस्टाईन मध्ये काय झाले, ऍब्झॉर्ब झाले आणि ऍब्झॉर्ब होऊन प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवायचे. मग प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवायचे, त्याचं सुद्धा काय झालं, या डायजेस्टिव्ह सिस्टम मधून, स्टमक किंवा इंटेस्टाईन मधून सेल पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय लागणार, ट्रान्सपोर्ट सिस्टम लागणार. वाहून नेणारी सिस्टम, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते पोहोचवण्याचं काम करणारी सिस्टम, दॅट मीन्स युअर ट्रान्सपोर्टेशन सिस्टम. मग ती कोणती झाली, ब्लड झाली. डायजेस्टिव्ह सिस्टम आणि रिस्पिरेटरी सिस्टम दोन्हीच्या केसमध्ये ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम ऍक्ट ॲज अ ट्रान्सपोर्टेशन मीडियम, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्याचा तुम्हाला उपयोग झाला. म्हणून त्या सेल पर्यंत न्यूट्रिएंट पण जाऊ शकले आणि ऑक्सिजन सुद्धा जाऊ शकला. आणि मग इथे गेल्यानंतर त्या फूडचं काय होणार, ऑक्सिडेशन होणार आणि आता तुम्हाला एनर्जी मिळणार. ठीक आहे, समजलं तुम्हाला काय म्हणतो, कॅन यू रिकॉलचा मिनिंग समजला, काय सांगितलं आपण, हाऊ डायजेस्टिव्ह अँड रिस्पिरेटरी सिस्टम वर्क्स. दिस इज हाऊ these are the two transportation systems, you could say. These not these two but your blood circulatory system. In short, respiratory system हे तुमचा गॅस त्या सेल पर्यंत पोहोचण्याचं काम करते, म्हणून ट्रान्सपोर्टेशन. आणि डायजेशन झाल्यानंतर ब्लड मधून ते न्यूट्रिएंट सेल पर्यंत पोहोचवणे, म्हणजे हे सुद्धा काय झालं, ट्रान्सपोर्टेशन सिस्टम झालं. ठीक, चला पुढे जाऊ आपण. आता हे जनरल गोष्टी मी मुद्दाम याच्यावरती मेन्शन केल्यात, वारंवार तुम्हाला सांगतोय, म्हणजे तुम्हाला कळेल की यू विल कम टू नो अबाउट द कंटेंट ऑफ युअर टेक्स्ट बुक. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये जे काही कंटेंट दिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला फॅमिलियर वाटतील आणि समजून घ्यायला आपण ते एक्सप्लेनेशन करत आहोतच. ठीक आहे, वेल काय सांगितलं, वी हॅव स्टडीड हाऊ डायजेस्टेड फूड ऑर ऑक्सिजन इनहेल्ड बाय लंग्स इज ट्रान्सपोर्टेड टू एव्हरी सेल ऑफ द बॉडी. हे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय, माहिती आहे तुम्हाला. वेल, द फार्मर ऑल्सो ट्रायज टू ट्रान्सपोर्ट द वॉटर फ्रॉम वेल्स अँड डॅम्स थ्रू मेन चॅनल टू एव्हरी प्लांट. सिमिलर आहे. आता या सेलला तुम्ही काय म्हणा, वेगळ्या कलर मध्ये घेऊ आपण याला, याच सेल्सला तुम्ही म्हणा प्लांट्स. सेलच्या ऐवजी आपण आता कन्सिडर करू प्लांट. ठीक आहे, इकडे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, तिथे न्यूट्रिएंट असणार आहे, तरी याला कन्सिडर करा तुम्ही वेल. वेल म्हणजे तुमची विहीर किंवा त्यालाच तुम्ही म्हणू शकता डॅम. ठीक, आता या डॅम मधून तुम्हाला प्लांट पर्यंत पाणी पोहोचवायचंय, तर तुम्हाला काय लागणार, पंप लागणार. म्हणजे इथे लिहू आपण हा पंप, आणि पंप प्लस काय लागणार, पाईपलाईन लागणार. मग पंप आणि पाईपलाईन आहे, मग हे पंप काय करणार, या वेल मधलं पाणी ओढणार आणि या पाईपलाईनच्या माध्यमातून प्लांट पर्यंत पोहोचणार. या केसमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम, रिस्पिरेटरी सिस्टम ह्या काय झाल्या तुमच्या, आय मीन हे दोघांचंही मटेरियल कुठे पोहोचवायचं, सेल पर्यंत पोहोचवायचंय. तर तिथे तुमचा ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम ही काय म्हणून काम करते, पाईपलाईन म्हणून. आता ब्लडच्या केसमध्ये पाईपलाईन कोण झाल्या, तुमच्या ब्लड वेसल्स. आणि इकडे फार्मर काय करतो, पाईपलाईनच्या मदतीने, पाईपच्या मदतीने पाणी पोहोचवणार. सिमिलरली ब्लड व्हस्क्युलर सिस्टम मध्ये हार्ट जो असेल, हार्ट ऍक्ट एज युअर पंप. हा हार्ट म्हणजे काय झाला, पंप झाला. ठीक आहे, मग हा मुद्दा काय झाला आपला, की हाऊ व्हेरियस सबस्टन्सेस आर ट्रान्सपोर्टेड इन डायजेस्टिव्ह अँड रिस्पिरेटरी सिस्टम. पुढे जाऊ आपण. द फूड ऍब्सॉर्ब्ड बाय द डायजेस्टिव्ह सिस्टम इज कन्व्हर्टेड इनटू एनर्जी. कशी, हे फूड आहे, ऍब्सॉर्ब झाला, हे न्यूट्रिएंट्स आहेत, ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब झाले, सेल पर्यंत गेले, त्या सेल पर्यंत ऑक्सिजन पोहोचला, त्यांनी त्याचं ऑक्सिडेशन केलं, आणि या फूडचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर देयर इज अ रिलीज ऑफ एनर्जी. आता एनर्जी काय झाली, बाहेर पडली, आणि ती तुम्ही वापरणार वेगवेगळ्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी, तुम्ही ती एनर्जी वापरणार. ठीक आहे, चलो आगे बढ़ते हैं. दिस एनर्जी अँड ऑक्सिजन आर बोथ ट्रान्सपोर्टेड व्हाया ब्लड थ्रू आउट द बॉडी. पूर्ण एक्सप्लेन केलं आपण. म्हणजे हे जे काय तुमचं एनर्जी आणि तुमचं ऑक्सिजन आहे, हे दोन्ही कशामधून ट्रान्सपोर्ट झाले, ब्लड मधून ट्रान्सपोर्ट झाले. ठीक आहे, पुढे जाऊ. ओके, वेल, हा ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट. आता प्लांट मध्ये ट्रान्सपोर्टेशन कसं होतंय, त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की काहीतरी डिस्कस करा. काय डिस्कस करायचंय, की इथे त्यांनी प्रश्न दिलाय, व्हाय डू वी ईट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. का खातो आपण फ्रुट्स आणि व्हेजिटेबल. येस,
का खातोय? खायचं म्हणून खातोय का? नाही, आम्हाला आवडतं म्हणून आम्ही खाणार. का खाणार? कारण या फ्रुट्स आणि व्हेजिटेबल मध्ये आपल्याला काय मिळणार आहेत? वेगवेगळे न्यूट्रिएंट्स मिळणार. वेल, हे न्यूट्रिएंट्सच आपण कोणत्या हेडिंग खाली बघू? न्यूट्रिएंट्स म्हणजे वेगवेगळे व्हायटमिन्स मिळणार, तुम्हाला मिनरल्स मिळणार. मिनरल कशाला म्हणायचे? जे जमिनीमध्ये इनऑर्गॅनिक स्वरूपात तुम्हाला सापडतात. म्हणजे इथे लिहून टाकू आपण इनऑर्गॅनिक कंपोनंट्स, हे जमिनीमधून तुम्हाला मिळतात. आता जमिनीमधून म्हणजेच काय? जमिनीमधून हे प्लांट आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबल त्याला ओढून घेणार, ते प्लांट्स, आणि ते तुम्ही खाणार. म्हणजे ते मिनरल सुद्धा तुम्हाला मिळणार. वेगवेगळे एन्झाईम सुद्धा तुम्हाला याच्यामधून मिळणार. ठीक आहे. इन शॉर्ट, फॉर गेटिंग न्यूट्रिएंट्स लाईक व्हायटमिन्स, मिनरल्स, एन्झाईम्स, वी ईट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. वेगवेगळे क्रिटिकल एलिमेंट तुम्हाला त्याच्यामधून मिळतील. ठीक आहे. सेकंड काय म्हणतात ते? डू द प्लांट्स ऑल्सो नीड द मिनरल्स लाईक वी डू? आपल्याला जसे मिनरल्स किंवा काय म्हणू आपण त्याला व्हायटमिन्स, हे सगळ्या गोष्टी लागतात, ह्या प्लांटला लागतात का? हो, निश्चित लागणार. कारण प्लांट काय? प्लांट सुद्धा कुठे आहे? प्लांट सुद्धा लिव्हिंग असतात, हे सांगण्याची गरज नाही. ठीक आहे. फरक इतकाच असेल की प्लांट्स कॅनॉट मूव्ह, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ते जाऊ शकत नाही. त्यांच्या ऍक्टिव्हिटीज कमी असतात, त्यांची एनर्जी रिक्वायरमेंट कमी असेल. ठीक आहे ना. मग आपल्यामध्ये एनर्जीची रिक्वायरमेंट जास्त असणार का? बिकॉज वी आर मुव्हेबल. आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सलोकेट होतो. ट्रान्सलोकेट होणे म्हणजे काय? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे. मग त्या सगळ्या, आता मी बोलतोय म्हणजे माझा व्होकल कॉर्ड कंटिन्युअसली व्हायब्रेट होतोय. ठीक आहे. म्हणजे माझी एनर्जी वेस्ट होतीये. मी हात करतोय, इकडे इंडिकेट करतोय, इकडे तिकडे चालतोय. दॅट मीन्स आय एम टोटली एंगेज इन द डिफरंट ऍक्टिव्हिटीज, सो दॅट देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी. मग त्याच्यामध्ये एनर्जीची गरज आहे. प्लांटला तशी गरज पडते का? नाही, पण कमी क्वांटिटीमध्ये का होईना. दे विल रिक्वायर मिनरल्स. आता हे जे मिनरल्स आहेत त्यांना कशामधून मिळतात? प्लांट शुड गेट दोज मिनरल्स थ्रू सॉइल. बरोबर आहे. कोणते मिनरल्स लागतात? भरपूर सारे त्यांना लागतील. जसं मॅंगनीज असेल, कोबाल्ट असेल, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, बोरॉन, युअर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, वेगवेगळे मिनरल्स त्यांना लागणार. आणि ते त्यांचा सोर्स काय असेल? तर दे विल गेट इट थ्रू द सॉइल. त्यांना काय म्हणू आपण? वॉटर लागणार. वॉटर सुद्धा कशामधून मिळणार? सॉइल मधून. त्यांना CO2 सुद्धा लागणार फोटोसिंथेसिस करण्यासाठी. मग CO2 कशामधून मिळणार? तर दे विल सीक दॅट CO2 फ्रॉम द स्टोमॅटा ऑफ लिव्स थ्रू ऍटमॉस्फिअर. मिनिंग काय झाला? गॅसेसची रिक्वायरमेंट प्लांटची कुठे पूर्ण झाली आहे? तर ऍटमॉस्फिअर मधून. कशी? त्यांचे जे लिव्ज असतील, लिव्ज मध्ये गार्ड सेल असतात प्रेझेंट, बघू आपण ते. तर त्याला म्हणतो आपण स्टोमॅटा. त्या स्टोमॅटामधून CO2 आतमध्ये एंट्री करेल आणि सनलाईटचा वापर करून क्लोरोफिलच्या मदतीने, जे की लिव्ज मध्ये प्रेझेंट आहे, त्याच्या मदतीने त्यांचं फोटोसिंथेसिस करणार. म्हणजे स्वतःचं फूड स्वतः बनवणार. मग प्लांटला ह्या मिनरल्सची गरज आहे का? येस, प्लांट रिक्वायर्ड मिनरल्स. कशासाठी? फॉर देअर हेल्दी ग्रोथ. फॉर हेल्दी ग्रोथ ऑफ प्लांट. त्यांना कुठले डिसऑर्डर्स होऊ नये, कुठले डिसीजेस होऊ नये, त्यांची ग्रोथ ही हेल्दी व्हावी. म्हणजेच पूर्ण काय म्हणतो आपण त्याला? निकोपॉड म्हणे ज्याला म्हणतो आपण, हेल्दी ग्रोथ. तर त्या हेल्दी ग्रोथ साठी दे रिक्वायर मिनरल्स. क्लियर? चलो आगे बढ़ते हैं. सेकंड क्वेश्चन क्या कह रहे हैं यहाँ पर? देखो, फ्रॉम वेयर डू द प्लांट्स गेट इनऑर्गेनिक सबस्टन्सेस? ही इनऑर्गेनिक सबस्टन्सेस म्हणजे तुमचे मिनरल्स अदर दॅन कार्बन डायऑक्साइड अँड ऑक्सिजन. आता ऑक्सिजन सुद्धा लागेल प्लांटला. सी, सपोज आय एम ड्रॉइंग हिअर अ लीफ. एक नॉर्मल स्ट्रक्चर काढतोय, समजून घ्यायचं. आता हे 3 डायमेन्शन स्ट्रक्चर नाहीये, तरी सुद्धा असं समजा की हा खालचा भाग आहे लीफचा. ठीक आहे ना. त्या खालच्या भागामध्ये तुम्हाला असे ओपनिंग्स दिसतील. आपण स्टोमॅटा बघणार आहोत. असे ओपनिंग्स दिसतात. या ओपनिंग्सला तुम्ही काय म्हणणार? स्टोमॅटा म्हणणार. ठीक आहे. मग हे आजूबाजूला काय? असं समजा की वातावरणामध्ये O2 सुद्धा आहे आणि CO2 सुद्धा प्रेझेंट आहे. या लिव्ज मधून ह्या CO2 सुद्धा आतमध्ये एंट्री करेल आणि हा O2 सुद्धा या स्टोमॅटा मधून आत एंट्री करेल. O2 का लागणार? रिस्पिरेशन करायला. आणि CO2 का लागणार? तर फोटोसिंथेसिस साठी. CO2 फॉर फोटोसिंथेसिस अँड दिस O2 फॉर रिस्पिरेशन. प्लांट सुद्धा रिस्पिरेशन करतात कारण त्यांना एनर्जी लागेल की नाही? येस. आणि एनर्जी देणारी प्रोसेस म्हणजे रिस्पिरेशन. लिहूनच टाकू आपण. रिस्पिरेशन, द प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ एनर्जी. अशी प्रोसेस की ज्या प्रोसेस मध्ये एनर्जी रिलीज होते त्या प्रोसेसला तुम्ही रिस्पिरेशन म्हणायचे. आता लक्षात घ्या बाळांनो, रिस्पिरेशन नॉर्मली आपण कशाला म्हणतो? की श्वास आत घेणे, बाहेर टाकणे, म्हणजे ब्रीदिंगला आपण रिस्पिरेशन म्हणतो. 2 टाईपचे रिस्पिरेशन असतील. एक तर एक्सटर्नल रिस्पिरेशन, जे वातावरणातून आपल्या नॉस्ट्रिल्स मधून म्हणजे नाकाच्या ह्या 2 छिद्रांमधून आतमध्ये हवा जाणार लंग्स पर्यंत, लंग्स मधून आता टिश्यूज पर्यंत, टिश्यू पासून लंग्स पर्यंत, असे 2 टाईपचे रिस्पिरेशन आहेत.
इन शॉर्ट या रिस्पिरेशनचा पर्पज काय, तर रिस्पिरेशनचा पर्पज इज टू रिलीज एनर्जी. आता याच्यानंतर लक्षात ठेवायचे व्हॉट इज रिस्पिरेशन. ब्रीदिंग नाही म्हणायचं त्याला. काय म्हणणार तुम्ही, इट इज द प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ एनर्जी इज रिस्पिरेशन. क्लिअर. ओके. हे वेल काय मुद्दा होता आपला, फ्रॉम वेअर डू द प्लांट्स गेट इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस अदर दॅन कार्बन डायऑक्साइड अँड ऑक्सिजन. तुम्हाला समजलं, CO2 यांना स्टोमॅटोमधून मिळालाय. आता ऑक्सिजन हा सुद्धा स्टोमॅटोमधून मिळालाय. आणि काही ऑक्सिजन त्या प्लांट मध्येच जनरेट होणार का, फोटोसिंथेसिस होईल तर त्याचा बाय प्रोडक्ट सुद्धा ऑक्सिजन असतो. ठीक आहे ना. मग ही यांचा काही उल्लेख करायचा नाही. पण हे जे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत तर प्लांटला कुठून मिळणार, तर प्लांट वुड गेट दोज इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस वुड गेट इट म्हणजे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस फ्रॉम द सॉइल. आता ते सॉइल मधून त्यांना मिळणार. मग सॉइल मधून जर मिळणार तर सॉइल मधून ते प्लांट मध्ये ट्रान्सपोर्ट होणं गरजेचं आहे. बरोबर की नाही. मग ट्रान्सपोर्ट जर व्हायचं असेल तर ट्रान्सपोर्टेशन सिस्टम लागेल, जशी आपल्यामध्ये ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम आहे. मग यांच्यामध्ये ट्रान्सपोर्ट ह्या सॉइल मधून प्लांटच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन सिस्टम लागणार. मग त्याच केसमध्ये दोन टिश्यूजचा आपण उल्लेख करणार. दिस टू टिश्यूज विल बी कंडक्टिंग टिश्यूज आणि त्याला म्हणणार आपण झायलेम आणि फ्लोएम. पुढे सुद्धा याचा उल्लेख होईल. फ्लोएम मधून काय ट्रान्सपोर्ट होणार प्लांट मध्ये, फूड ट्रान्सफर होणार. आणि झायलेम मधून वॉटर प्लस मिनरल्स म्हणजे इनऑर्गॅनिक कंपोनंट्स, वॉटर आणि मिनरल ट्रान्सपोर्ट होणार. क्लिअर इथपर्यंत. पुढे जाऊ आपण. वेल लेट मी चेंज द कलर. हा थोडासा कसा झालाय, फेंट झालाय. सी हे तुमच्या बुक मधलं जशाला तसं मी घेतलंय, फक्त याला नोट्स बनवण्याचा वापर करा. कारण हे पॉइंट मध्ये आणलंय आपण, काही वेगळं केलेलं नाही. ऍज इट इज त्यातलं थोडंसं करेक्शन करून त्याला एका पॉइंट मध्ये आणलंय, फक्त समजून घेण्यासाठी. बरोबर की नाही. प्रश्न मुद्दा काय होता आपला, की प्लांटला इनऑर्गॅनिक मटेरियल कुणापासून मिळणार. आपण काय लिहिलं, इनऑर्गॅनिक मटेरियल प्लांटला कुणापासून मिळणार, सॉइल. ठीक आहे. एक एक लाईन घेऊ आपण. मोस्ट एनिमल्स मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस बट प्लांट्स डू नॉट. सांगितलं आपण, प्लांट्स एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात नाही. देयर आर मेनी डेड सेल्स इन द प्लांट बॉडी. प्लांटच्या एनर्जीच्या रिक्वायरमेंटच मुळात कमी आहेत, कारण त्यांच्यामध्ये डेड सेलची संख्या जास्त आहे. ते ट्रान्सलोकेट होत नाही, म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात नाही. नंतर काय, नीड लेस एनर्जी ॲज कम्पेअर टू एनिमल्स. सांगण्याची गरज नाही, जर एकाच ठिकाणी आहेत तर त्यांची एनर्जी सुद्धा त्यांना कमी लागणार. प्लांट्स नीड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, सोडियम एक्सेट्रा. आपण बोललो हे वेगवेगळे त्यांना काय लागणार, या सॉइल मधून मिळणारे मिनरल्स त्यांना लागणार. क्लिअर. अगोदरच्या स्लाइड मध्ये क्लिअर झालंय. फक्त इथे मी परत एकदा बुक मधलं तुम्हाला वाचून दाखवतोय. सॉइल इज द नियरेस्ट अँड रिचेस्ट सोर्स ऑफ दिस सबस्टन्सेस. सांगितलं आपण, हे सबस्टन्सेस कुठून मिळणार, तर सॉइल मधून मिळणार. Roots of the plants absorb these substances from the soil and transport them. Well, see, समजा याला समजा तुम्ही सॉइल. आता हे एक प्लांट असेल आणि प्लांटची ही रूट्स असतील. ठीक आहे. ही सॉइल, इथे सुद्धा ही सॉइल. तर हे असे मी गोल गोल दाखवतो. हे सगळे असं समजा तुम्ही की हे मिनरल्स आहेत. काय हे मिनरल्स. ठीक आहे. आणि या सॉइल मध्ये अजून काय प्रेझेंट असणार, वॉटर, वॉटर प्लस मिनरल, त्यांचं एक सोल्युशन असणार. मग हे जे तुमचे रूट्स दिसत आहेत, तर रूट्सच्या सरफेस वरती ते ऍब्झॉर्ब होणार आणि ऍब्झॉर्ब होऊन आता ते कसे ओढल्या जाणार आणि प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टकडे पोहोचवल्या जाणार. आता त्याच्यासाठी कंडक्टिंग सिस्टम लागणार. आणि ऑलरेडी मी मागच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं, कंडक्टिंग सिस्टम कोणती, झायलेम किंवा फ्लोएम. जशा आपल्या बॉडीमध्ये ब्लड वेसल असतात किंवा पाणी पोहोचवण्यासाठी पाईपलाईन असते, तसंच प्लांटच्या रूट पासून निघणारे झायलेम फ्लोएम असतील. ठीक. झायलेम मधून वॉटर जाणार, फ्लोएम मधून फूड जाणार. वेल, बघू आपण ते. मग याचा सोर्स काय झाला, हे जे इनऑर्गॅनिक कंपोनंट प्लांटला मिळतात, तर सोर्स इज सॉइल. हाच रिचेस्ट सोर्स आहे. का, कारण ते झाडच ते सॉइल मध्ये वाढतंय. मग त्याचे जे काय त्याला मिनरल लागतील, न्यूट्रिएंट लागतील, सगळे कुठे प्रेझेंट आहेत, तर सॉइल मध्ये प्रेझेंट आहे. ओके. देयर आर स्पेसिफिक टाइप्स ऑफ टिश्यूज टू परफॉर्म दिस फंक्शन. आणि ह्या ज्या स्पेसिफिक टिश्यूज आहेत, त्याच टिश्यूजला आपण आताच बोललो, आपण काय बोललोय, कंडक्टिंग टिश्यूज. कंडक्टिंग टिश्यू. आणि त्या कंडक्टिंग टिश्यू ज्या आहेत त्या म्हणजे तुमच्या परत एक वेळा झायलेम अँड फ्लोएम. कळतंय. फ्लोएम मधून काय ट्रान्सपोर्ट होणार, तर फ्लोएम मधून फूड ट्रान्सपोर्ट होणार आणि झायलेम मधून वॉटर प्लस मिनरल ट्रान्सपोर्ट होणार. कारण या वॉटर आणि मिनरल्स यांचं एक सोल्युशन तयार होणार, एक कंबाईंड लिक्विड तयार होणार. आणि या दोघां मिळून जी एक टर्म वापरू शकतो आपण, त्यालाच म्हणणार आपण सॅप.
एक ऍडिशनल लक्षात ठेवा, वॉटर प्लस मिनरल इज इक्वल टू सॅप. म्हणजे सॅप ते ओढून घेणार, झायलेम मधून प्रत्येक पार्ट कडे पोहोचवला जाणार आणि फ्लोएम मधून फूड ट्रान्सफर होणार. ठीक आहे. मग ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट आर कनेक्टेड टू दिस कंडक्टिंग टिश्यूज. ऑब्वियस आहे, जशा ब्लड वेसल तुमच्या प्रत्येक सेल पर्यंत पोहोचलेले आहेत, कॅपिलरीज म्हणतो आपण त्याला, तसंच ह्याच्या झायलेम आणि फ्लोएमच्या टिश्यू आहेत बघा. हे झायलेम फ्लोएम जे आपण बोलतोय की नाही, तर हे इतकं सिंपल नाही. वेगवेगळ्या जसे लोअर टू हायर प्लांट कडे तुम्ही जाणार तसे त्याचे कॉम्प्लेक्स एलिमेंट त्यांचे ऍड होत जाणार. जसं की अल्गेमध्ये झायलेम फ्लोएम प्रेझेंट नसतात, ब्रायोफायटामध्ये सुद्धा प्रेझेंट नसतात, तुमचा टेरिडोफाइट आहे त्याच्यामध्ये आहेत, पण या झायलेमचे 4 एलिमेंट असतात. ठीक आहे. आणि फ्लोएमचे सुद्धा 4 एलिमेंट असतात. आताच तुम्हाला ती शिकण्याची गरज नाहीये, पण त्याच्यापैकी टेरिडोफाइट मध्ये 2 एलिमेंट झायलेमचे, 2 फ्लोएमचे. अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म शिकलेले आहेत तुम्ही, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट मध्ये आपण ते बोललो. त्याच्यामध्ये मात्र ऑल 4 एलिमेंट्स ऑफ द झायलेम अँड फ्लोएम आर प्रेझेंट इन जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. काय पर्पज झाला दोन्हीचा? कंडक्शन ऑफ वॉटर अँड कंडक्शन ऑफ फूड. ठीक. चलो आगे बढ़ते हैं. फिर ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स. प्लांट मध्ये कसं ट्रान्सपोर्टेशन होतं त्याच्या अगोदर काय बघू, ट्राय दिस. टेक्स्ट बुक मध्ये सांगितलं ट्राय दिस. काय ट्राय करायचंय आपल्याला? एक कॉन्सेप्ट शिकायचा, दॅट इज रूट प्रेशर. तर काय ट्राय करण्यासाठी सांगितलं त्यांनी? सी हियर, इथे तुम्हाला दिसतंय एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. ही ऍक्टिव्हिटी काय सांगते? इथे काय घेतलं यांनी? एक प्लांट घेतली. ठीक आहे. आता या वेळेला दिस इज अ बेकर. ओ हे काय घेतलंय? इथे तुमचं बीकर घेतलंय. ह्या बीकर मध्ये पाणी टाकलंय. ठीक. त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट टाकले असतील आणि ही प्लांट आता याच्यामध्ये ठेवली आहे. ठीक आहे. हे प्लांटचा काय झाला? स्टेम. आणि हे पूर्ण स्वच्छ पाण्यामध्ये तुम्हाला तुमचे रूट्स टाकलेले दिसतात. क्लिअर आहे. मग काय बघायचंय, याला काही वेळेपुरतं याच्यामध्ये तुम्ही ठेवणार आणि त्याच्यानंतर त्याचा टीएस घेणार, म्हणजे त्याला कापून त्याचं ऑब्झर्वेशन करणार कुठल्या तरी डायचा वापर करून. आपण एक एक ऍक्टिव्हिटी मध्येच बघून घेऊ. सरळ सरळ काय म्हणणं आहे तर, हे बीकर आहे, त्याच्यामध्ये इओसिन. इओसिन ही काय? डाय. इओसिन इज नथिंग बट युअर डाय. म्हणजे जे कलरफुल असेल ते कलरफुल सबस्टन्स ही इओसिनचं लिक्विड टाकलंय, हे सोल्युशन. नंतर स्टँडला झाड लावलंय, ते पूर्ण बीकर मध्ये टाकलंय. आणि आता त्या वरती जर तुम्ही लीफ ऑब्झर्व केलेत तर ते तुम्हाला असे कसे दिसलेत? रेड झालेले दिसलेत. का झालेले दिसलेत? म्हणजे इथे ज्या कलरचं सोल्युशन खाली तुम्ही टाकलं होतं, तर या रूट्सनी काय केलं असेल? ओढलं असेल आणि त्याच्यामुळे त्याच्या पानांना कलर आला. जसा कलर या इओसिन सोल्युशनचा होता तसाच कलर पानांचा झाला. याचा अर्थ हा झाला की तुमच्या रूट्सनी हे लिक्विड ओढून घेतलं आणि कोणत्या तरी पाईपलाईननी, कुठल्या तरी गोष्टीने ते ह्या लीव्स पर्यंत पोहोचवल्या गेलं. मग हे कुणामुळे पोहोचवलं गेलं असेल? ऑब्विसली इट विल बी रीच्ड विथ द हेल्प ऑफ झायलेम. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी का केली आपण? का ट्राय केली ऍक्टिव्हिटी? कारण आपल्याला बघायचं होतं की खरंच रूट ओढतात का, म्हणजे रूट ओढल्यानंतर सगळ्या पार्ट पर्यंत पाणी पोहोचू शकतं का? येस, पोहोचू शकतं. ज्या कलरचं लिक्विड होतं तोच कलर पानांना आला. याचा अर्थ हा झाला की याच्यामध्ये काहीतरी एक पाईपलाईन प्रेझेंट आहे, त्यांनी त्या लीव्स पर्यंत ते लिक्विड पोहोचवला आणि त्या पाईपलाईनला आपण म्हणतो झायलेम. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी बघू आता. टेक अ स्मॉल प्लांट लाईक बाल्सम ऑर ट्युबरोज. एक प्लांट घेतली आपण अँड विथ इट्स रूट इंटॅक्ट, म्हणजे ते रूट्स तुटू नाही दिले आपण, ऍज इट इज त्याच्यामध्ये टाकले. वॉश अँड क्लीन इट्स रूट्स. क्लीन करून घेतलेत. बरं. कीप इट इन द वॉटर कंटेनिंग स्टेन लाईक सॅफ्रॉनिन और इओसिन. ह्या स्टेन आहेत बघा. स्टेन म्हणजे काय? दीज आर कलरफुल लिक्विड. त्याला स्टेन म्हणा तुम्ही शॉर्टकट मध्ये. त्या कलरफुल लिक्विड मध्ये टाकलंय. ठीक आहे. ऑब्झर्व द स्टेम अँड द वेन्स ऑफ द लीव्स आफ्टर 2 to 3 hours. 2-3 तास याच्यामध्ये ठेवू द्या आणि मग आता याच्या व्हेन्स आणि याचे कलर ऑब्झर्व करा. आत्ताच आपण एक्सप्लेनेशन केलं. ठीक. पुढे जाऊ. तर हे आपल्याला सांगितलं त्यांनी ट्राय करायला. का ट्राय करायचंय? कारण आपल्याला शिकायचं रूट प्रेशर. कारण सी पाणी आणि मिनरल्स कुठे प्रेझेंट आहेत? सॉइल मध्ये. कोण ओढतंय? रूट ओढतायत. रूट वरती रूट हेअर प्रेझेंट असतात. या डायग्राम मध्ये ते बघू आपण. Take a TS transfer section of the stem of the plant and observe the stem, xylem and the compound under the compound microscope. बघितलं आपण ते. जाऊ द्या. ही डायग्राम तुम्हाला काय सांगते? सी हियर. थोडीशी मोठी घेऊ आपण. सी आता दिसत असावी कदाचित म्हणजे काय दिसेलच. इकडे बघा. हे जे तुम्हाला आजूबाजूला दिसतंय, दीज आर सॉइल पार्टिकल्स. ही काय आजूबाजूला म्हणजे जमिनीमध्ये आहेत ना. आता काय केलं आपण? टीएस घेतला, हा रूटचा टीएस घेतलाय. ठीक. आणि आता ते खाली तुम्हाला जमिनीमध्ये हे असे आजूबाजूला सॉइल पार्टिकल आहे.
हे कम्प्लीट रूटचं स्ट्रक्चर झालंय आणि रूटच्या लेअर पासून एक असं एक स्ट्रक्चर बाहेर पडलेलं दिसतंय तुम्हाला, अँड दिस स्ट्रक्चर इज नथिंग बट युअर रूट हेअर. याला काय म्हणायचंय? रूट हेअर. रूट बघा तुम्ही, रूट वरती असे छोटे छोटे तुम्हाला थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतात. तर त्याच्या सगळ्यात बाहेरच्या लेअर पासून, त्याच्या एपिडर्मिस पासून, ह्या रूटला एपिडर्मिस, एपिडर्मिस म्हणजे त्याचा सगळ्यात बाहेरचा थर, त्या लेअर पासून हे हा एपिडर्मिस, ठीक आहे, यालाही नाव देऊन द्या एपिडर्मिस. एपिडर्मिस, एपी म्हणजे अबोव, डर्मी म्हणजे स्किन. असं समजा ही रूटची स्किन आहे, त्याच्यापासून असं बाहेर एक्सटेन्शन निघालंय आणि यालाच तुम्ही म्हटले रूट हेअर. याला काय म्हटले? रूट हेअर. खाली लिहिले आपण. आता या रूट हेअर मधून ह्या सॉइल मध्ये काय प्रेझेंट आहे आपण सांगितलं? हिअर देयर इज अ प्रेझेन्स ऑफ वॉटर. हे पाणी प्रेझेंट आहे असं समजा. हे पाणी आतमध्ये आता रूटच्या हेअरने ओढलं, रूट हेअर. फक्त रूट हेअरच असा पार्ट असतो रूटचा की जो पाण्याला ओढू शकतो. आता या वॉटर मध्ये अजून काय मिक्स झालेलं असतं आपण सांगितलं ऑलरेडी. त्याच्यामध्ये काय मिक्स आहे? मिनरल मिक्स केलेले आहेत. मग हे सगळं सोल्युशन त्यांनी आतमध्ये ओढलं, ठीक आहे. आतमध्ये ओढल्यानंतर या टिश्यूला आय मीन युअर रूटला वेगवेगळे पार्ट असतील, वेगवेगळ्या टाईपच्या टिश्यूज प्रेझेंट असतील. तर इथे जे दिसतं आहे एपिडर्मिस, आतमध्ये ग्रीन कलरचं जे आता मी सध्या त्याला सर्कल करतोय, तर ह्या ज्या टिश्यू आहेत, तर या सगळ्या टिश्यू मिळून इथे काय बनणार? तर इट इज अ कॉर्टेक्स. कॉर्टेक्स याचा टीएस घेणे म्हणजे काय? त्याला आडवं कापलं आणि मायक्रोस्कोप म्हणजे बघितल्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळे हे वेगवेगळे काय दिसणार? पार्ट दिसणार. तर हा पार्ट कुठला झाला? कॉर्टेक्सचा. आणि या कॉर्टेक्सच्या सेल मध्ये इथे गॅप दिसतो बघा तुम्हाला. याला मी परत हे करून टाकतो. या कॉर्टेक्सच्या सेल मध्ये 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 हे रेड डॉट दाखवतो, इथे गॅप दिसतोय तुम्हाला. ओके, म्हणजे त्या सेल्स आहेत, त्या सेल कशा दूर दूर ठेवलेल्या आहेत, एकदम अशा घट्ट पॅक नाहीयेत, म्हणजे त्याच्यामधून मटेरियल समोर सुद्धा जाऊ शकतं. खरं तर या लेवलला तुम्हाला शिकण्याची आवश्यकता नाही. जेव्हा वॉटर हे रूट हेअर मधून आतमध्ये एंट्री करतात तर दोन पाथवे असतात, सिम्प्लास्ट पाथवे आणि एपोप्लास्ट पाथवे. चला सहज म्हणून लिहून ठेवतो मी. सिम्प्लास्ट पाथवे, याचा टेन्शन घ्यायचं नाही, हे फक्त जस्ट नाव माहिती असावं कारण नंतर तुम्हाला उपयोगी येणार. सिम्प्लास्ट पाथवे आणि एपोप्लास्ट पाथवे, अशा दोन पाथवेनी हे पाणी समोर समोर ट्रान्सफर होणार. म्हणजे काही वॉटर काय, हे जे मध्ये गॅप दिसतात तुम्हाला, ह्या गॅपनी असं पुढे 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 जाणार असं, ठीक आहे. आणि काही पाणी इथे दिसतंय, हा एरो तुम्हाला डायरेक्ट एका सेल मधून दुसऱ्या सेल मध्ये पुढे पुढे चाललंय. मग हेच ते पाथवे असतात, त्याचं आपण डिस्कशन करणार नाही. वेल, आता कॉर्टेक्स आला. कॉर्टेक्सच्या आतमध्ये इथे तुम्हाला दिसतोय, हा जो लेअर दिसतोय तुम्हाला, दिस लेअर इज युअर एंडोडर्मिस. हे बघा, सगळ्यात बाहेर कोण दाखवलं आपण? एपिडर्मिस, मध्ये कॉर्टेक्स, आता हा एंडोडर्मिस. आणि आतमध्ये आता ते सुबेराई सेल, कॅस्पेरियन स्ट्रिप, त्याची गरज नाही. आता हे पाणी आले आतमध्ये आणि सरळ सरळ ह्या इथे कॉलम तयार झाला. म्हणजे असं समजू आपण इथे असं पाणी जमा होणार आहे, कारण पाणी इथे एक एक ड्रॉप येईल ना इथे पाणी, आणि याचा कॉलम तयार होईल, असं कॉलम तयार होणार. ही अशी ट्यूब दिसते तुम्हाला. तर दिस ट्यूब इज नथिंग बट युअर झायलेम. याला झायलेम म्हणणार. आता याच्यामध्ये ऍक्च्युली झालं काय? काय झालं? हा जो टीएस होता इतका, हे रूटचं आपण हे पूर्ण मायक्रोस्कोप मध्ये बघितल्यानंतर असं दिसतंय. काय झालं? इकडे बघा, आता इथे वॉटरची क्वांटिटी जास्त आहे, ऑब्व्हियसली ह्या रूट हेअर मध्ये वॉटर कमी असणार. म्हणजे आता कॉन्सन्ट्रेशन इकडे वॉटरचं जास्त आहे आणि रूट मध्ये कसं आहे? कमी आहे. मग पाणी कुणाकडून कुणाकडे जाईल? जिकडे जास्त आहे त्याच्यापासून कमीकडे जाईल, म्हणून पाणी आता आतमध्ये एंटर करेल. समजतं तुम्हाला? याला म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. ग्रेडियंटचा अर्थ होतो की डिफरन्स ऑन बोथ साइड. समजा हा एक पडदा आहे, तर या साईडला पाणी आणि या साईडला पाणी आहे. पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन इकडे जास्त आहे, इकडे कमी आहे, तर पाणी इकडून इकडे ट्रान्सफर होणार, ठीक आहे ना. किंवा एक टाकी वरती ठेवली, एक टाकी खाली आहे आणि दोन्ही एकमेकाला कनेक्ट केले, तर वरच्या टाकीचं पाणी खालच्या टाकीमध्ये येणार, म्हणजे हायर टू लोअर येणार. मग सिमिलरली इकडे पाणी जास्त आहे सॉइल मध्ये, मग हे पाणी आतमध्ये एंट्री करणार. क्लिअर आहे? आता आतमध्ये एंट्री केल्यानंतर ही सेल फुगणार की नाही? रूट सेल ही फुगणार. त्याला म्हणतो आपण इट विल बिकम टर्गिड. टर्गिड म्हणजे फुगली. फुगल्यानंतर हा प्रेशरने आतमध्ये पाणी टाकणार, सोडणार, ठीक आहे. हा आतमध्ये सोडणार, म्हणजे या सेल मध्ये असं पाणी आलं असं समजू आपण. ही टर्गिड होणार, ही समोरच्या वरती प्रेशर टाकणार, याच्यामध्ये पाणी समोर 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 करत या जायलेम मध्ये पूर्ण पाणी जमा होणार. म्हणजेच या रूट हेअर मध्ये किंवा रूट मध्ये प्रेशर तयार झालं. कशामुळे प्रेशर तयार झालं? कारण पाणी ओढणं सुरू आहे आणि कॉन्सन्ट्रेशनचा फरक पडतोय. कसा फरक पडेल इकडे बघा. समजा ही 1 नंबरची, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबरच्या सेल आहे. आता हे पाणी या सेल मध्ये आलं असं समजा, तर मग याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन पाण्याचं वाढलं, याच्यामध्ये कमी आहे. मग आपण काय सांगितलं? हायर टू लोअर ट्रान्सफर होईल. मग 1 कडून 2 कडे पाणी जाणार, बरोबर आहे की नाही. मग आता याच्यामध्ये कमी झालंय 1 मध्ये, कारण 1 ने 2 कडे सेंड केला.
मग आता यांनी तर ओढणं सुरूच आहे, मग इकडे जास्त इकडे कमी आहे, म्हणजे हा सुद्धा कोणाकडे एककडे पाठवणार, मग 2 हा 3 कडे पाठवेल, मग 3 मधलं पाणी वाढलंय इकडे कमी आहे, 3 हा 4 कडे पाठवेल, असं पाणी पुढे 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 येत जाणार. आणि हे जे काय फिनॉमिनन आपण बघितला यालाच तुम्ही काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड एज रूट प्रेशर. या फिनॉमिननला तुम्ही म्हणायचं रूट प्रेशर. रूट प्रेशर समजलं? इट इज द प्रेशर डेव्हलप्ड इन द रूट रिजन ड्यू टू काय म्हणू आपण त्याला, ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम द सॉइल, त्याला म्हणायचं रूट प्रेशर. मग रूट प्रेशरने काय, ही ते झायलम आहे हिच्यामध्ये असं पाणी पूर्ण जमा झालं आणि आता पुढे पुढे पुढे, कारण पाणी ओढणं सुरू आहे तर हे वरती 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 ढकलल्या जाणार. म्हणजे आता हे रूट पाणी ओढते, हे वरती वरती जाणार आणि प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टकडे पोहोचणार. परंतु त्याला एक लिमिटेशन आहे. आता खालून एखादी गोष्ट ढकलायची आणि वरतून ओढायची, याच्यामध्ये फरक आहे की नाही? हो. खालून जर वरती तुम्हाला वस्तू ओढायची ते सोपं आहे, आणि खालून जर वरती ढकलायची ते अवघड आहे. म्हणजेच हे झायलेम मध्ये जमा झालेलं पाणी हे कुणामध्ये, कोणत्या प्लांट मध्ये वरती जाणार, छोट्या छोट्या प्लांट मध्ये. म्हणजे हर्ब्स म्हणजे जसं तुळस किंवा श्रब्स, झुडपं असतील किंवा स्मॉल ट्रीज, एक 30, 40, 50 फुटापर्यंत उंच असणारे ट्रीज, यांच्यामध्ये खालून रूट प्रेशरने वरती 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 असं पाणी पाठवलं जाणार. पण टॉल ट्रीज जे असतील 100 फीट पेक्षा जास्त, त्यांच्यामध्ये खालून पाणी ढकलणं शक्य आहे का? खालून पाणी ढकलणं शक्य नाही. त्याच्यासाठी वेगळा फिनॉमिनन असणार, त्याला म्हणतो आपण ट्रान्सपिरेशन पूल. बघू आपण काय तर. आता याचं एक्सप्लेनेशन तुमच्या बुक मध्ये आपण इथे घेतलंय, ते सुद्धा बघून घ्या. हे पूर्ण मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलंय. जस्ट परत एक वेळा रिवाइज करू. रूट सेल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड मिनरल्स इन द सॉइल, सांगितलं आपण. वॉटर अँड मिनरल एंटर द सेल ऑन द रूट सरफेस ड्यू टू डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन, तेही सांगितलं. कारण सॉइल मध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, रूट मध्ये कमी आहे, म्हणून सॉइल मधून रूट मध्ये पाणी चाललंय. थर्ड, ऍज अ रिझल्ट दिस सेल्स बिकम टर्गिट, ती सेल टर्गिट झाली म्हणजे फुगली. दिस टर्गिट सेल्स एक्झर्ट प्रेशर ऑन द ऍडजस्टंट सेल, आपण आताच तर बोललो. ही जी सेल टर्गिट झाली होती यांनी या सेलवरती प्रेशर टाकलं, ऍडजस्टंट मध्ये त्याच्या जवळची सेल, बरोबर. पुढे जाऊ. दिस इज कॉल्ड रूट प्रेशर, त्यालाच आपण रूट प्रेशर म्हटलो. कारण एक फुगली त्यात प्रेशर तयार झालं, त्याने पाणी पुढे ढकललं, म्हणून रूट प्रेशर. अंडर द इफेक्ट ऑफ दिस प्रेशर वॉटर अँड मिनरल रीच द झायलम ऑफ द रूट, अँड टू रिड्यूस दिस डिफरन्स इन द कॉन्सन्ट्रेशन दे आर कंटिन्युअसली पुश्ड फॉरवर्ड. म्हणजे काय, तो डिफरन्स कमी करण्यासाठी ते पुढे 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 ढकलले जाणार. सो दॅट सॉइल मधून रूट मध्ये आणि रूट मधून झायलम पर्यंत पाणी येईल. ओके. ऍज अ रिझल्ट ऑफ दिस कंटिन्युअस मुवमेंट अ वॉटर कॉलम इज फॉर्म. आपण बोललो ना, इथे काय तयार झाला, दिस इज युअर वॉटर कॉलम. लिहून टाकू आपण, वॉटर कॉलम इथे तयार झाला, बरोबर. विच इज कंटिन्युअसली पुश्ड अहेड, जो पुढे पुढे ढकलला गेला. दिस प्रेशर इज सफिशियंट टू लिफ्ट द वॉटर अप इन श्रब्स, स्मॉल प्लांट्स अँड स्मॉल ट्रीज. हे कुणामध्ये काम करणार, छोटे छोटे झाडांमध्ये, श्रब्स मध्ये किंवा स्मॉल ट्रीज मध्ये. ठीक आहे. रूट प्रेशर क्लिअर सगळ्यांना. मग रूट प्रेशर कुणामध्ये तयार झाले तर झायलेम. त्या रूट प्रेशरने पाणी किंवा पाणी आणि मिनरल ते एकमेकात मिक्स झाले, त्यांचं सोल्युशन झालंय. कुणापर्यंत पोहोचले, झायलेम. आणि झायलेम आता प्रत्येक सेल पर्यंत पोहोचलेला असेल आणि प्रत्येक प्लांट पार्टला मिनरल पण मिळणार, वॉटर पण मिळणार. ठीक. चलो आगे बढ़ते हैं. ट्रान्सपायरेशन पूल. ट्रान्सपायरेशन पूल कशाला माहिती? पूल म्हणजे ओढणे. ट्रान्सपायरेशन, वेल, what is transpiration? ट्रान्स, चेंज किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. स्पायर, रिस्पायर म्हणजे बाहेर टाकणे. ट्रान्सपायरेशन, प्रोसेस ऑफ, चला लिहूनच घेऊ. काय म्हणू आपण याला, लॉस ऑफ वॉटर फ्रॉम लीव्स, पर्टिक्युलरली आपण ट्री लिहू. चला ट्री ब्रॅकेट वर टाकू. लीव्स, लॉस ऑफ वॉटर फ्रॉम लीव्स टू द ऍटमॉस्फिअर in the form of water vapor is called as transpiration. ठीक आहे ना. वॉटर वेपरच्या, आता तुम्ही झाड बघता तर झाडामधून तुम्हाला असं पाणी टपकताना दिसतंय का? नाही. पण झाडामधून पाण्याचा लॉस नक्कीच होतो. मग कोणत्या स्वरूपात होतो? वॉटर वेपरच्या, वाफेच्या स्वरूपात ते बाहेर पडतं, आपल्याला डोळ्याने दिसत सुद्धा नाही. म्हणून या प्रोसेस म्हणायचं ट्रान्सपायरेशन. काय? लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द लीव्स टू द ऍटमॉस्फिअर, वातावरणात परत पाणी निघून चाललंय. कोणत्या स्वरूपात? इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर इज कॉल्ड एज ट्रान्सपायरेशन. आणि ट्रान्सपायरेशन होणारा जो पार्ट असेल तर ट्रान्सपायरेशन होणारा पार्ट कोणता आहे? तर स्टोमॅटा ऑफ लीव्स.
याच्यामधून 90% जास्त पाणी हे झाडामधलं बाहेर वातावरणामध्ये टाकलं जाणार. ठीक आहे. Previously, you have performed the activity of observing the branch covered in a plastic bag. अगोदर तुम्ही मागच्या वर्षी एक्सपेरिमेंट केलेला आहे की एक प्लांट घ्या, त्याचं काय लीफ असेल किंवा स्टेम असेल तर त्याला प्लास्टिक बॅगने गुंडाळून घ्या. त्या आतमध्ये तुम्हाला पाणी जमा झालेलं दिसेल किंवा पाण्याचे ड्रॉपलेट थेंब तयार झालेले दिसतील. सिमिलरली ह्या डायग्राम मधून आपल्याला काय बघायचंय, सी हियर आपण बघतोय सध्या ट्रान्सपायरेशन पूल. ओके, ट्रान्सपायरेशन पूल कशाला म्हणून, हे बघा हे लीफ, या लीफचा इतका पार्ट हा सेक्शन त्याचा आपण मायक्रोस्कोप मध्ये त्या सेक्शनला बघणार तर तो सेक्शन असा दिसणार तुम्हाला, दिस वन. क्लिअर आहे. आता इथे काय दाखवलंय, वॉटर आहे. सी हियर इथे मिनरल्स आहेत, इथे वॉटर सुद्धा आहे, इथे लिहिलं वॉटर आपण. हे रूटनी हे वॉटर ओढलंय. आता वेल ओके, ब्लू कलर दिसतोय तुम्हाला, यू कॅन ऑब्झर्व ब्लू कलर. ह्या ब्लू कलरनी सगळं झायलेमधून पाणी वरती चाललंय आणि हेच पाणी वरती जाऊन लिव्ज मध्ये आलं आणि लिव्ज मधून हे वॉटर आता बाहेर पडलं मध्ये कुठे बाहेर पडलं, ऍटमॉस्फिअर मध्ये. म्हणजेच तुमच्या वातावरणात हे बाहेर पाणी टाकल्या गेलं. परत एक वेळा, हे सॉइल मध्ये रूट्स, इकडे दिले तुम्हाला मिनरल आणि वॉटर. हे मिनरल आणि वॉटर रूट मधून ओढल्या गेलं आणि हे वरती चाललंय, ब्लू कलरने दिसतंय तुम्हाला, आणि लिव्स पर्यंत गेला आणि लिव्स मधून परत बाहेर टाकलं. आणि याच प्रोसेसला आता तुम्ही काय म्हटले, काय झालं त्या पाण्याचं झालंय ट्रान्सपायरेशन. कोणत्या स्वरूपात झालंय तर वेपरच्या स्वरूपात हे पाणी बाहेर टाकलं गेलं. क्लिअर, ही एक डायग्राम क्लिअर झाली तुम्हाला. ओके, रूट मधून आला पूर्ण प्लांट पर्यंत आणि वातावरणात. हे लीफ, आता आपण बोललो इथे हे लिव्स आहेत तुमचे, हे लीफ आहे. लीफचा एक तुकडा तुम्ही घेतला, मायक्रोस्कोप मध्ये बघितला तर तुम्हाला एक असं स्ट्रक्चर दिसतंय. या स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात वरती जो लेअर तुम्हाला दिसतोय बघा, हा दिस वन, तर याला तुम्ही काय म्हणायचंय, एपिडर्मिस म्हणा. कोणता लेअर झाला, अप्पर एपिडर्मिस. डिटेल मध्ये आपण जाणार नाही, अप्पर एपिडर्मिस समजून घ्या. आणि इथे खाली जो दिसतोय हा, तर याला म्हणायचं लोअर एपिडर्मिस, म्हणजे खालची स्किन त्या लिव्हची, आणि अप्पर एपिडर्मिस म्हणजे वरची स्किन. एपिडर्मिस, एपी म्हणजे अबोव, डर्मा म्हणजे लेअर, स्किन. तर ही खालची लोअर एपिडर्मिस, वरची अप्पर एपिडर्मिस. इथे जे दिसतात तुम्हाला पॅलिसेड टिश्यू असतात, याचं नावाची काही गरज नाही. या पॅलिसेड सेल्स आहेत, त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट, हे आजूबाजूला दिसतंय तुम्हाला, हे सगळं हिरव्या कलरचं क्लोरोप्लास्ट आहे. लिहून टाकू चला, इथे लिहिलंय आपण क्लोरोप्लास्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये काय होणार, फोटोसिंथेसिस होणार. आणि मध्ये व्हाईट कलरचं जे दिसतंय तर ही प्लांटची सेल आहे. मग प्लांटची सेल असते ना लार्ज, जे व्हाईट कलर मध्ये दिसतोय स्पेस, बुक मध्ये नीट बघून घ्या, त्याला म्हणायचंय व्हॅक्यूल. काय म्हणायचंय, व्हॅक्यूल. जाऊ द्या. आता काय झालं, इथे सुद्धा तुम्हाला या टिश्यूज दिसत आहेत, यांच्यामध्ये गॅप दिसतोय, ही कॅव्हिटी दिसते, कॅव्हिटी, याला लिहितो मी कॅव्हिटी, ओपन आहे. काय होणार, ह्या लीफ मध्ये असं समजू आपण की आता पाणी हे इकडे आलं, लीफ मध्ये पाणी आलंय, वरती पाणी आलंय, इकडे आलंय, ह्या एरो दाखवतोय आपण, आणि हे पाणी आता या चेंबर मध्ये जमा झालंय, म्हणजे या कॅव्हिटी मध्ये पाणी जमा झालंय. क्लिअर अप टू दिस. कारण इकडे बघा ना, खालून घेतलंय आणि लीफ पर्यंत पाणी पोहोचलं, वातावरणात गेलंय. तर हे लीफ आहे, तर लीफ मध्ये सुद्धा पाणी आलंय आणि त्याचा तुकडा बघितला आपण, तो असा दिसतो तुम्हाला. तर याच्यामध्ये असं यांनी दाखवलंय की हे पाणी इथपर्यंत आलं आणि या चेंबर मध्ये आता जमा झालंय. कोणत्या स्वरूपात जमा झालंय, या कॅव्हिटी मध्ये पाणी आता व्हेपरच्या स्वरूपात प्रेझेंट आहे. व्हेपर, कारण त्यांच्यामध्ये जागा मिळेल त्यांना, आणि वरतून तापमान असतं, याच्यावर वरतून काय पडणार आहे, सनलाईट पडेल. बरोबर, सनलाईट पडणार म्हणजे याच्यामध्ये जे पाण्याचे ड्रॉपलेट असतील त्यांचे व्हेपर होणार, त्यांची वाफ होणार, आणि ती वाफ आता इथे जमा झाली. ही वाफ इथे जमा झाली आणि हे जे दिसतात तुम्हाला दोन एरो, तर हे इथे दिसतात तुम्हाला, ह्या ज्या सेल आहेत, ह्या सेल म्हणजेच तुमचे काय म्हणणार आपण याला, स्टोमॅटा. तर हे स्टोमॅटाचं ओपनिंग झालं. हे जे दोन ब्लॅक दाखवले मी, हे स्टोमॅटाच्या गार्ड सेल आणि त्याच्यामधलं ओपनिंग म्हणजे स्टोमॅटल ओपनिंग, आणि याच्यामधून आता हे तुमचं पाणी बाहेर पडणार. कोणत्या स्वरूपात बाहेर पडणार, पुन्हा एक वेळा, वेपर्सच्या स्वरूपात. कुठे लिहिलंय मी, हे वेपर्सच्या स्वरूपात या स्टोमॅटाच्या ओपनिंग मधून पाणी बाहेर पडणार. मग काय होईल, आता पाणी तर बाहेर पडलं, ठीक आहे ना. ट्रान्सपरेशन पूल आपण ऍडिशनली समजून घेऊ. हे बघा, असं समजा, दिस इज द स्टेम, ठीक आहे, अँड दीज आर द रूट्स. समजून घ्यायचं फक्त, याला म्हणू आपण रूट्स. या रूट्सनी हे सगळं काय, हे वॉटर, हे पाणी असं ओढलं. आता हे कुठे आलं, स्टेम मध्ये, स्टेम मधून वरती चाललंय. आणि असं समजू की ही काय होती तुमचं, इट वॉज युअर ट्री.
ठीक आहे. या ट्री मध्ये आलंय, वरती 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 आलंय आणि समजून घ्यायचंय फक्त. आणि असं समजा की इथे काय होतं प्रेझेंट एक, ओहो इथे काय प्रेझेंट आहे, लीफ. समजून घ्या की असं एक लीफ प्रेझेंट. हे झाड काढलं आपण, त्याला लीफ दाखवलं समजण्यासाठी. हे पाणी आलंय 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 इथपर्यंत आलंय आणि इथे आपण असे दोन ओपनिंग दाखवले होते. या ओपनिंगला आपण काय म्हटलो, स्टोमॅटा. आता याच्यातून हे पाणी बाहेर पडलं, कोणत्या स्वरूपात बाहेर पडलं, वॉटर वेपर. ठीक आहे. हे ॲरो आपण कंटिन्यू करू, पुढे पुढे चाललंय ना. ओके. पूल कशाला म्हणायचं, ट्रान्सपिरेशन पूल कशाला म्हणायचं, ही जमीन आणि खाली रूट आहे. ट्रान्सपिरेशन पूल कशाला म्हणायचं, आता यातून तर पाणी कमी पडलं, बाहेर पडलं, मग इथलं पाणी कमी होईल की नाही. या रिजन, याला नाव देऊ आपण ए रिजन, याला बोलू आपण बी, याला म्हणू सी, इथे डी, याला ई म्हणू आणि याला एफ म्हणू. समजून घ्या. क्लिअर आहे. पण ए रिजन मधलं पाणी कमी झालं, ठीक. खालून तर पाणी वरती ओढणं चाललंच आहे. ओ वेल वेल वेल, हे पाणी का ओढताय, आता इथे पाणी कमी झालं, याला पाण्याची आवश्यकता आहे. मग ए काय करतो, बी कडून पाणी ओढेल, बरोबर ना. मग आता ए ची गरज भागली, बी ला काय पाणी कमी पडलंय, मग बी काय करेल, सी पासून पाणी ओढेल, बरोबर की नाही. इथे पाणी कमी झालं, सी हा डी पासून पाणी ओढणार. इथे पाणी डी मध्ये पाणी कमी झालंय, मग हा ई पासून पाणी ओढणार. इथे कमी झालंय, हा रूट पासून पाणी ओढणार. म्हणजे काय झालं, वरतून असं पाणी ओढणं चाललंय. म्हणजे त्याच काय सुरू झालं, वॉटरचा काय सुरू झाला, पूल. आणि हा पूल का सुरू झाला, कारण इथे या पाण्याचं काय झालं, पाण्याचं काय झालंय तर ट्रान्सपिरेशन झालंय. ट्रान्सपिरेशन म्हणजे पुन्हा एक वेळा लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर इज कॉल्ड एज ट्रान्सपिरेशन. ड्यूज मधून पाणी बाहेर पडून गेलं, इथे पाणी कमी झालं, मग त्यांनी मागच्या पार्ट मधून ओढणं सुरू केलं. प्रत्येकाने त्याच्या मागच्या ठिकाणून पाणी ओढणं सुरू केलं, फायनली रूट मधून आलंय. म्हणजेच हा वॉटरचा पूल तयार झाला. आपण जसं बकेटने पाणी वरती काढतोय तसं पाणी वरती काढणं चाललंय. कुणामुळे झालंय तर ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेसमुळे झालंय. म्हणून या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सपायरेशन पूल. समजलं तुम्हाला ट्रान्सपिरेशन पूल कशाला म्हणायचं. यस क्लिअर. आता तर समजलंच पाहिजे. वेल, पुढे जाऊ. हे ट्रान्सपिरेशन पूलची सगळी तुमची डिस्क्रिप्शन आपण सांगितलं, आपण ते एक्सप्लेन करू, पण तुम्हाला ऍज अ नोट्स म्हणून इथे ठेवल्या जाईल. प्लांट्स गिव्ह आउट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर थ्रू द स्टोमॅटा ऑन देअर लीव्स. झालं. 2 cells called guard cells are present around the stomata. ते आपण बघितलं. त्यांचं ओपनिंग क्लोजिंग जे असतं ते डिपेंड करते पोटॅशियम थेरी त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार. ठीक आहे ना, त्याची गरज नाही आपल्याला. These cells control the opening and closing of stomata. कोणत्या सेल्स, ओपनिंग and closing of stomata is controlled by guard cells. लक्षात ठेवायचंय, गार्ड सेल त्या टर्गिल होतील, फ्लॅसिड होतील, त्याच्यावर आपल्याला गरज नाही कारण डिटेल फिनॉमिना आहे. ट्रान्सपिरेशन अकर्स थ्रू दी स्टोमॅटा. सांगितलं आपण स्टोमॅटा मधून ट्रान्सपिरेशन झालं म्हणून. वॉटर इज रिलीज इनटू द ऍटमॉस्फिअर, तेही बोललो आपण. बाय लीव्स थ्रू द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन म्हणजे वॉटर व्हेपरच्या स्वरूपात आलं. ऍज अ रिझल्ट वॉटर लेवल इन द एपिडर्मल लेअर ऑफ लिप डिक्रीजेस. काय बोललो होतो आपण की हे पाणी बाहेर पडलं म्हणून इथलं जे पाणी हे कसं झालं, कमी झालं होतं, मग त्याची लेवल कमी झाली. वेल, वॉटर इज ब्रॉट अप टू द लीव्स थ्रू द झायलेम सो एज टू कम्पेन्सेट द वॉटर लॉस. पुन्हा एक वेळा तिकडे जाऊ आपण की इथे पाणी कमी झालं म्हणून त्यांनी मागच्या साईडचं पाणी ओढलं, पाणी ओढणं सुरू झालं. काय, इथला लॉस त्याला भरून काढायचा आहे म्हणून. पुढे जाऊ. Transpiration helps in the absorption of water and mineral and distribution to all parts of the plant, whereas root pressure performs the important role in pushing the water during the night time. पाणी ओढण्याच्या दोन प्रोसेस आपण बघितल्या, पाणी आणि सॉल्ट, वॉटर अँड सॉल्ट. पहिली प्रोसेस काय बघितली होती आपण, रूट प्रेशर. आणि दुसरी कुठली बघितली आताच, ट्रान्सपायरेशन. बरोबर. रूट प्रेशर हे केव्हा काम करणार, नाईट टाइमला काम करणार आणि एक वॉटर कॉलम तयार होऊन जाईल. आणि ट्रान्सपिरेशन केव्हा काम करणार, डे टाइमला. असं का, ट्रान्सपिरेशन होण्यासाठी वातावरणामध्ये तापमान लागेल. टेम्परेचर जास्त असलं की ते लीव्स वरती ते सनलाईट पडणार, त्यातली पाण्याची वाफ होणार आणि ती पाण्याची वाफ स्टोमॅटोच्या बाहेर पडणार. रात्रीला सनलाईट असतो का, नाही, म्हणून रात्रीला रूट प्रेशर काम करेल. आणि ट्रान्सपिरेशन हे केव्हा काम करणार, डे टाइमला, ड्यू टू इन्क्रीज्ड ऑर हाई टेम्परेचर ड्युरिंग द डे टाइम.
डे टाइमला टेम्परेचर जास्त आहे, वॉटरचं इव्हॅपोरेशन होणार, ते लीफ मधून स्टोमॅटा मधून बाहेर पडणार, म्हणून डे टाइमला ट्रान्सपिरेशन काम करेल. वेल चलो आगे बढ़ते हैं. लास्ट तुम्हाला माहिती आहे ट्रान्सपिरेशन जे होत आहे प्लांट्स जे आपलं कंटिन्यू आपल्याला 4-4 5-5 दिवसांना 8 दिवसाला शेतामध्ये जेव्हा आपण पीक लावतो त्यांना पाणी द्यावं लागतं. का? एकदा पाणी दिलं रूटनी जर ओढून घेतलं तर प्लांटच्या बॉडीमध्ये येणार, प्लांटच्या बॉडीमध्ये आलं त्याला तितकं पाणी सफिशियंट आहे, त्याच्यापैकी फक्त 1% पाणी ही प्लांट वापरणार. ओनली 1% ऑफ टोटल ऍब्झॉर्ब वॉटर. समजा एखादं झाड असेल ट्री, इथे लिहितोय मी ट्री, त्यांनी किती लिटर पाणी ओढलं? 100 लिटर. त्याच्यापैकी ओनली 1% इज युज्ड फॉर फोटोसिंथेसिस. त्याला त्याचं फूड बनवण्यासाठी फक्त 1% पाण्याचा तो वापर करणार, बाकी पाण्याचा लॉस होऊन जाणार ट्रान्सपिरेशनच्या माध्यमातून. इथे बघा, तो लॉस जर बघायचा झाला तुम्हाला, ठीक आहे ना, तर तो लॉस बघा किती येतात. ओक ट्री, एक ओक ट्री आहे, ओक ट्री झाडाचं नाव, रिलीजेस अबाउट 1,51,000 लिटर्स ऑफ वॉटर इनटू एअर बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपिरेशन इन 1 इयर. एका वर्षामध्ये एक ओक ट्री, ओकचं झाड 1.5 लाख लिटर पाणी हे एका वर्षामध्ये ते बाहेर फेकतं. यू कॅन इमॅजिन ट्रान्सपिरेशनचा रेट किती हायर असेल. सिमिलरली मेज म्हणजे मका, मका क्रॉप इन एन एरिया ऑफ 1 एकर गिव्स आउट अबाउट 11,400 ते 15,100 लिटर ऑफ वॉटर पर डे. एका एकर मध्ये जितका तुम्ही मका लावता तर एका दिवसामध्ये जवळपास 15,000 लिटर पाणी हा काय करतो? वातावरणात सोडून देतो इन द फॉर्म ऑफ व्हेपर्स, आणि त्यालाच म्हणतो आपण ट्रान्सपिरेशन. तर हे झालं तुमचं डू यू नो. क्लियर आहे? दिस इज हाऊ वी आर फिनिश्ड विथ द फर्स्ट पार्ट अप टू द ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स. आता नेक्स्ट ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ हा कम्प्लीट बघा, याच्या नोट्स घ्या, ठीक आहे. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू.